नमस्कार मंडळी, आज मी बनवते शिमला मिरची भाजी। याच्यामध्ये मी तिन्ही कलरच्या शिमला मिरचीचा वापर केलाय। खूप छान बनते, टेस्टी लागते। ही भाजी तुम्ही मुलांच्या हसबंडच्या टिफिनला देऊ शकताय आणि बनवायला पण जास्त वेळ नाही लागत, फटाफट बनते। तर चला मग सुरू करूया। सगळ्यात पहिले मी गॅसवर कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये तेल घातलं। तेल गरम झाले, आता याच्यामध्ये थोडेसे जिरे घालूया। जिरे थोडेसे भाजलेत। आता बारीक कापलेली हिरवी मिरच 3 ते 4 हिरवी मिरची घेतलेत, तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यासोबत बारीक कापलेला कांदा थोडासा परतून घेऊया आणि 1 चम्मच आल्याची पेस्ट, 1 चम्मच लसूणची पेस्ट। आता याला चांगलं भाजून घेऊया। तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर थोडासा बदललाय। आले लसूणचा पेस्ट नसला तर चेचून पण घालू शकताय। कांदा अगदी चांगला भाजलाय। आता याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालूया। मी 2 टोमॅटोची प्युरी बनवून घेतली आहे। याला चांगलं मिक्स करून टोमॅटोचं पाणी सुकू द्यायचं। थोडं पाणी सुकलंय, आता याच्यामध्ये थोडं दही घालायचं। मी 2 चम्मच दही घातलंय। दह्यामुळे भाजी खूप टेस्टी बनते। दही घातल्यानंतर आता चांगलं हलवून घेऊया। आता थोडं दह्याचं टोमॅटोचं पाणी पण सुकलंय। हळद, कोल्हापुरी लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट याने कलर छान येतो। धनेपूड, थोडी जिऱ्याची पूड, हे सगळ्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं। तुम्ही बघू शकता मसाला किती छान भाजलाय। तेल कसं अलग दिसू लागले, अशा प्रकारे भाजला पाहिजे, तेव्हा भाजी खूप टेस्टी बनते। आता ह्याच्यामध्ये हिरवी शिमला मिर्च, पिवळी शिमला मिर्च, लाल शिमला मिर्च मी अशी बारीक चौकोनी कापून घेतले तिन्ही शिमला मिर्चना। आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, थोडी कसुरी मेथी। आता याच्यामध्ये घालायचा होममेड किचन किंग मसाला। मी सारे मसाले घरीच बनवते, तुम्ही बाजाराचा पण वापरू शकताय। आता याला चांगलं असं परतून घ्यायचं आणि बारीक गॅस करायचं। असंच परतत भाजी चांगली शिजवून घ्यायची। याच्यावर झाकण नाही ठेवायचं, झाकण झाकल्यामुळे भाज्यांचा कलर बदलतो। 5 ते 6 मिनिटात चांगलं अगदी शिजून जाते, कारण ह्याच्यात थोडासा क्रंच राहायला पाहिजे। आता याच्यामध्ये पनीर घालायचं मॅश करून। तुम्ही बघू शकता 5-6 मिनिटं झाली, भाजी चांगली शिजली। आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करूया आणि सर्व करूया। तुम्ही इथे बघू शकता किती छान बनले, कलर पण किती छान आहे आणि भाज्यांचा कलर पण नाही बदलला। याला तुम्ही चपाती बरोबर, पुरी बरोबर आणि भाताबरोबर सर्व करू शकता। ही भाजी तुम्ही मुलांच्या हसबंडच्या टिफिनला देऊ शकता। थंड झाल्यावर पण याचा टेस्ट नाही बदलत, खूप छान लागते। तुम्ही बनवून नक्की पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कमेंट पण नक्की करा। चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा। परत भेटूया नवीन रेसिपी बरोबर, तोपर्यंत नमस्कार।